दानत्वरदाति च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं भक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमस्ते नमस्ते. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडके या शास्त्राचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवंतांनी मागच्या पाठामध्ये अतिशय सुंदर भक्त प्रत्याकान या मरणाचं कथन केलं होतं. आणि त्या भक्त प्रत्याकांमध्ये आता पुढचा अधिकार येणार आहे अर्ह अधिकार. ते 40 जे अधिकार येणार आहेत त्या 40 अधिकाराच्या माध्यमातून भक्त प्रत्याकान मरणाचं प्रतिपादन केले जाणार आहे. आणि त्यातला पहिला अधिकार आला आहे अर्ह अधिकार. पहिला 73 नंबरची गाथा कंठस्थ करूया. अर्ह अर्थात संन्यास मरण की योग्य कोण आहे, ही पहिल्या गाथेच्या माध्यमातून सांगतात की संन्यास मरण करण्याचे योग्य कोण आहे हे सांगितलेलं आहे. रोगो दुरुत्तरो यस्य जराश्रामण्यहारिणी तिर्यक भीमान वैदैर्वे रूपस्वर्गा प्रवर्तितः. आचार्य भगवान इथं काय म्हणतात, जिसके दुसाध्य व्याधि हो या श्रमणता को हानि पहुंचाने वाली वृद्धावस्था आ गई हो, तिर्यंच क्रोध, मनुष्य क्रोध और देवकृत उपसर्ग हो, वह भक्त प्रत्याख्यान संलेखना करणे योग्य है. काय सांगितले बघा, ज्याच्याजवळ दुसाध्य व्याधी किती व्याधी कधी बरं होणार, रोग बरा होणार नाही असा रोग झाला असेल, किंवा जी श्रमणताला हानी पोहोचणारी वृद्धावस्था, जास्त वृद्धावस्था झाली असेल की त्याच्या माध्यमातून माझी चर्या होणार नाही अशा वेळी, किंवा तिर्यंचकृत, मनुष्यकृत आणि देवकृत उपसर्ग आला असेल तर आम्ही भक्त प्रत्याख्यान नावाची संलेखना करू शकतोय हे सांगितले. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. दुसाध्य व्याधी याचा अर्थ काय आहे माहिती काय, किती व्याधी बरी होणार नाही असं वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी घोषणा केलेली आहे, अशी दुसाध्य. कारण की त्यातनं साध्य काय होणार नाही अशी व्याधी. आणि श्रमणताला हानी पोहोचणारी वृद्धावस्था म्हणजे काय की श्रमणचर्या किंवा आर्यिका, शुल्लिका, ऐलक ही जी चर्या आहे किंवा प्रतिमाधारी, ही प्रतिमांची जी सगळ्यांची जी चर्या आहे ती चर्या जर जमत नसेल तरीसुद्धा आम्ही कने भक्त प्रत्याकान संलेखन घेऊ शकतोय हे इथं सांगायला. परत तिर्यंच क्रोध, मनुष्यकृत आणि देवकृत उपसर्ग आला तर भक्त प्रत्याकान नावाचं संलेखन घेऊ शकतोय. आता असं बऱ्याच गोष्टी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, यातली कुठलीही गोष्ट असेल तर संलेखनामध्ये आम्ही उतरू शकतोय हे सांगितलेलं आहे. पुढं आता सांगतात परत त्यालाच आणि समजावून परत सांगायल्यात आणि काय कारणं आहेत हे सांगायल्यात. अनुकूले ग्रहितो वा वैरीर्भिवृत्त हारिभी योटव्याम पतितो घोरे दुर्भिक्षेचे दुरुत्तरे. आचार्य भगवान परत आणि काय सांगितले, अनुकूल अर्थात बंधु या मित्र हो या शत्रु हो, जो चारित्र का विनाश करने वाले हो, भयंकर दुर्भिक्ष हो अथवा भयंकर जंगल में भटक गया हो तो वह भक्त प्रत्याकान की योग्य होता है. म्हणजे अनुकूल अर्थात बंधू या मित्र या शत्रू की जो चारित्र्याचा विनाश करणार आहे अशा वेळी, भयंकर दुर्भिक्ष असेल अशा वेळी, किंवा भयंकर जंगलामध्ये आम्ही भटकलेलो आहे, आता बाहेरचा मार्ग मिळतोय की नसणार त्यावेळी सुद्धा भक्त प्रत्याकान नावाचे नाही संलेखन घेऊ शकतो. म्हटलं की तुम्ही तुमच्यावर संकट आलं आता सगळ्यांना सांगून ठेवलं. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. असं एक भक्त प्रत्याकान जंगलमध्ये भटकलेले एक भक्त प्रत्याकांचं शास्त्रामध्ये उल्लेख येतोय. नाव माहिती आहे, कोणाकडनं सुद्धा उपसर्ग झालं तर ते करू शकतोय, परंतु अशी व्यवस्था पाहिजे की त्या उपसर्गातून मी वाचणार नाही. नाहीतर उपसर्ग लगे आलाय, त्या उपसर्गाला सहन करायची कॅपॅसिटी आहे आणि लगेच मी संलेखन घेऊया असं चालणार नाही. त्या उपसर्गातून मी वाचणार नाही अशी व्यवस्था निर्माण झाली. आता एक अशी व्यक्ती होती की ती व्यक्ती जंगलामध्ये भटकल्यानंतर तिनं नाही भाव केलते
या उपसर्गातनं दूर होत नाही तोपर्यंत मी नियम संलेखना करतो. नियम संलेखना. आणि काय केलं, थोड्या वेळानं काय झालं माहिती आहे का, तुला अजगर गिरायला चालू केला. कोण? हा बरोबर. आनंद सर. अजगर गिळल्यानंतर तरी सुद्धा तिनं संलेखन धारण केलं नाही. निम्म्यापर्यंत ज्यावेळी अजगरानं खाल्लं, आता वाटलं ह्यात मी वाचू शकत नाही. संलेखन घेतली आणि संलेखन घेतल्यावर वडील वाचवायला आले. आता संलेखन जर धारण केलंय, वडिलांना म्हणली त्या अजगराला काय करू नका, कुणाला काय करू नका. तुम्ही जरी मला अजगराच्या तावडीतनं वाचवलं तर मी वाचू शकत नाही, कारण मी संलेखन घेतलेले आहे. त्यामुळे वडिलांना निवेदन केलं तिनं. आणि मग तिथं आणि त्याच्यामुळं एवढं त्या अनंग सरांनं एवढे संलेखनाचं काटेकोर पालन केल्यामुळे पुढल्या जन्मात ती कोण झाली? हा, लक्ष्मणाची पत्नी विशल्या. रोग बरा झाला. बरोबर. ती या एवढ्या भक्त प्रत्येकान किंवा संलेखनात धारण केल्यामुळं तिच्या काटेकोर त्या चारित्र्यामुळं नाही त्याला एवढ्या सुंदर शरीराची प्राप्ती झाली की ते शरीराचा वारा जरी नाही रोगी शरीराला लागला तर ते रोग बरा होत होता. किंवा शरीराचं आंघोळ केलेलं पाणी जरी कुठल्या रोगावर मारलं तर तो रोग बरा व्हायचा. विशल्याचं नाही, ज्यावेळी कवा विशल्या प्रकाश होत आली, लक्ष्मणाला जेव्हा नाग सर्पाच्या बाणांनी नाही तिरस्कृत केलं आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता, तेव्हा वाचवण्यासाठी काय हिंदू रामायणमध्ये काय सांगितलं जाते की तो जडीबुटीचा डोंगर आणला. परंतु जैन रामायणमध्ये काय आहे, त्या विशल्याला जर इथं घेऊन आला किंवा विशल्याच्या आंघोळ केलेलं स्नान केलेलं जल आणला तर ते लक्ष्मणाचं उपसर्ग दूर होऊ शकतोय. मग त्यावेळी हनुमान गेला, त्यावेळी लक्ष्मण हनुमानला बरोबर विशल्यालाच घेऊन आला तो. आणि ती लांबच तिथं उभारलेली होती. तिच्या अंगाला हवा लागलेली, ते लक्ष्मणाला लागल्यानंतर लगेच जागा झाला. आणि त्यावेळीपासून त्या विशल्याच्या मनामध्ये होतं मी लग्न केले तर कोणाशी करीन. ह्या गोष्टी होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी बी तिच्या मनात होतं सोडा, ती लक्ष्मणाच्या कथा पराक्रमाच्या कथा ऐकत होती. त्यामुळे एक अशा पद्धतीनं जर झालं असेल तरी सुद्धा आम्ही भक्त प्रत्येकाने संलेखन करू शकतो हे सांगायचं आहे. आणि परत सांगतात आणि काय कारण आहेत, कारणं सगळी सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. तिची काय काय कारणं आहेत ते सांगणार आहेत. दुर्बलो यस्य जायते श्रवणो चक्षुषी तथा विरहुतुम न समर्थो यो जंगा बल विवर्जित. आचार्य बघून काय म्हणतात, जिसके कान दुर्बल हो गए हो तथा चक्षु दुर्बल हो गए हो, या विहार करने में जो समर्थ न हो, जिसका जंगा बल हीन हो गया हो, ही सगळी संलेखन यांनी घ्यायची ही कारणं असतील त्यांनी हे म्हणून सांगितले. आता इथं प्रश्न करतात एक, म्हणजे ज्यांचे कान दुर्बल झाल्यात, कानाला ऐकू येत नाही काय, ज्यांचे डोळे दुर्बल झालेले आहेत, पण ज्यांना विहार करायला येत नाही, चालायला येत नाही, ते समर्थ नाहीत, ज्यांच्याकडे पायामध्ये शक्ती नाही, असे सगळे नाही भक्त प्रत्येकाने संलेखन करू शकतात हे सांगायचं आहे. आता इथे प्रश्न करल्यात, यहाँ कर्ण और चक्षु की दुर्बलता का क्या अभिप्राय है. काय सांगायल्यात इथं, कानाचं आणि डोळ्यांची दुर्बलतेचा अभिप्राय का दिलेला आहे, त्यांना संलेखन घ्यायला इथे असं का सांगितलंय हे विचारल्यात. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, अल्प शक्ति वाली और सूक्ष्म वस्तु को न देख सकने वाली चक्षु दुर्बल है तथा शब्द का ज्ञान कराने में असमर्थ कर्ण दुर्बल है. म्हणजे काय सांगितले, थोडीशी शक्ती असणारी जी किंवा सूक्ष्म वस्तूला न बघू शकणारे चक्षु हे दुर्बल आहेत म्हणून सांगितले आहेत. आणि शब्दाचं ज्ञान करून देण्यामध्ये असमर्थ आहे ते कान दुर्बल आहेत म्हणून सांगितले आहेत. मग आता मला सांगा, आता चारित्र्य करणारा ज्याच्या हातामध्ये पिंचिकमंडल आहे, जो चारित्र्यामध्ये उतरलाय, त्याच्या हातामध्ये पिंचिकमंडल चारित्र्यामध्ये उतरलाय, त्याला जर सूक्ष्म वस्तू दिसत नसतील, अल्पशक्ती असेल आणि ज्याच्या मदतीतून ज्ञान होणार आहे ते ज्ञान होत नसेल तर त्याने काय करायला पाहिजे. आता माझ्या आहे म्हणजे कुठली कुठली कारण आहेत हे सांगल्यात. आम्ही कोणावर ढकलाले असा विषय नाही. आता समजा
कुणाचा प्रॉब्लेम आला. आता महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी सांगायला ते कशासाठी, भक्त प्रत्याख्यान मरण कशा पद्धतीने केले जाते, सल्लेखना भक्त प्रत्याख्यान ही कशी केली जाते ह्याची कारणं सांगायलात फक्त. आम्ही यांचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि त्यात बी गुरूंचा निर्णय, गुरूंच्याबद्दल निवेदन, जवळ निवेदन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. पुढे येणार आहे सगळं अजून. आता पुढच्या ह्याच्यात परत आणि नाही आणि काय कारणं आहेत आणि ते कशा पद्धतीने केले जाते याचं निवारण करण्यासाठी 76 नंबरच्या गाथेमधून आचार्य भगवान अमित गती स्वामीजी सांगाल्यात. दुर्वारम कारणम यस्य जायते नदपि दृश्यम भक्त त्याग मृतेर्योग्य संयतोपि सह. आचार्य भगवान इथं म्हणाल्यात, उपयुक्त कारण के सदृश अन्य भी ऐसे दुर्निवार कारण उपस्थित हो जाने पर संयमी, पूर्ण संयम असणारे, देश संयमी अनुव्रतामध्ये असणारे एवं असंयमी भी भक्त प्रत्याख्यान संन्यास मरण के योग्य होता है. असंयमी सुद्धा भक्त प्रत्याख्यान मरण करू शकतो हे सांगायचं त्यांना. बऱ्याच जणांना वाटते की आम्ही प्रतिमाधारी नाही किंवा पिंचिकमंडल घेतलं नाही, आम्ही सल्लेखन करू शकतोय काय, असं बऱ्याच जणांचं म्हणणं येते की. त्यावेळी ह्याने काय सांगितल्यात, कोण कोण करू शकतोय, असे काय काय उपयुक्त जे कारणं सांगितल्यात त्याच्यापेक्षा आणि दुर्निवारण असं करणारं कारण उपस्थित झाल्यानंतर संयमी म्हणजे जे चारित्रामध्ये असणारे, देश संयमी म्हणजे प्रतिमाधारी किंवा ऐलक शुल्लक शुल्लिका माताजी हे सगळे, आणि असंयमी सुद्धा. असंयमी म्हणजे कुठल्या अपेक्षेने घ्यायचं आहे हे मागं बघून आलोय. ज्यावेळी 4 आराधना बघितल्या, कुठल्या 4 आराधना, बरोबर, ह्या 4 आराधना ज्यावेळी बघितल्या त्यावेळी सांगितलं आचार्य महाराजांनी की असंयमी कुठल्या अपेक्षेने घेतले, जे अवृत्ती सम्यक दृष्टी आहेत ते. काय सांगितलं मी, म्हणजे अविरत सम्यक दृष्टी म्हणजे 4थ्या गुणस्थानवती. असंयमी हा शब्द त्या अपेक्षेने वापरले ही गोष्ट लक्षात घ्या. मला सांगा, मिथ्यात्वामध्ये असणारा जीव कधी सल्लेखनामध्ये उतरेल काय? त्याला कुठल्या प्रकारचं ज्ञानाची आराधना, श्रद्धा या गोष्टीच नाही त्याजवळ. त्यामुळे इथं असंयमी वापरलाय. तुम्ही म्हणशील मग ती बी जीव करू शकतात काय, ही असंयमी शब्द वापरलाय तो अविरत सम्यक दृष्टी या अपेक्षेनं वापरलाय, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अशा गोष्टी उपलब्ध झाल्या तर भक्त प्रत्याख्यान नावाचं संन्यास मरणचं तो योग्य आहे असं समजायचं नाही. आम्ही भक्त प्रत्याख्यान सल्लेखना मरणामध्ये उतरायचं हे आचार्य बघून सांगायलात. आता अयोग्य व्यक्ती कोण आहे की भक्त प्रत्याख्यानच्या अयोग्य व्यक्ती, भक्त प्रत्याख्यान कोण करू शकत नाही हे सांगितलंय. पहिला गाथाकंठ करणे आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहा. प्रवर्तते सुखम यस्य श्रामण्यमपदूषणम दुर्भिक्षान्यम भयम योग्या दुरापान च सूर्य. आचार्य भगवान इथं काय म्हणतात, जिसका चारित्र बिना किसी क्लेश या अतिचार के सुख शांतिपूर्वक पालित हो रहा है, दुर्भिक्ष का भय नहीं है और समाधि कराने में सहायक निर्यापका आचार्य की प्राप्ति भी आगे दुर्लभ नहीं है, तो ऐसे साधु भक्त प्रत्याख्यान मरण के अयोग्य है, अर्थात उन्हें उस समय समाधि धारण नहीं करनी चाहिए. म्हणजे समजा चारित्रामध्ये कोणता क्लेश नाही, अतिचार नाही, सुख शांतीपूर्वक सगळं चारित्र पालन व्हायले, दुर्भिक्षेचं भय नाही किंवा समाधी करण्यामध्ये जे सहाय्यक निर्यापक आचार्य आहेत ते निर्यापकांची आचार्यांची प्राप्ती बी दुर्लभ आहे, अशा साधूंनी भक्त प्रत्याख्यान मरणाच्या अयोग्य आहे म्हणून सांगितले. त्यांनी समाधी मरण असं वेळी करायचं, धारण करायचं नाही असे सांगितले. ही कारणं असतील तर आमचं सगळं होतं. आणि यामध्ये जी कारणं सांगितले ती कारणं असतील, सगळं व्यवस्थित असेल तर या भक्त प्रत्याख्यान सल्लेखना मरणामध्ये आम्ही उतरू शकतोय. ही गोष्ट आहे, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज बऱ्याच जणांना नाही सल्लेखनाविषयी अल्पज्ञान असल्यामुळे या गोष्टी कळत नाहीत आणि त्याचं विश्लेषण, बाकीच्या गोष्टी, सल्लेखना मरणाची अवस्था आणि त्याची कारणं अपकारणं या दोन्ही गोष्टींची सगळी माहिती असल्यानंतरच तो व्यक्ती नाही त्या अपेक्षेने विचार करू शकतोय. आज बऱ्याच जणांची इच्छा आहे माझं शेवटचं अंतिम मरण आहे ते समाधी मरण व्हावं, परंतु त्यातल्या काही गोष्टीच माहीत नाहीत. मग त्यामुळे कुठल्या वेळी काय करायचं आहे, कुठल्या अवस्थेला काय गोष्टी करायच्या आहेत ह्या गोष्टी माहीत करून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याने जर शरीर स्वास्थ्य चांगलं असेल
त्याच वेळी कधी ना कधी जीवनामध्ये मरणकंडिका, भगवती आराधना, समाधी तंत्र या ग्रंथांचं आम्ही वाचन करून ठेवायला पाहिजे. सल्लेखना अधिकार कुठल्या कुठल्या ग्रंथात आहे? रत्नरसरावचार्य ग्रंथामध्ये आहे. तरी कुठं कुठं सल्लेखना अधिकार आहेत ते थोडेफार आम्हाला माहीत असायला पाहिजे. समजा असा दुर्भिक्ष, असं संकट आणि असा उपसर्ग आला की त्या उपसर्गामध्ये कोणीच आम्हाला उपस्थित नाही, त्यावेळी आमची देवशास्त्र गुरूंचं स्मरण करून तिथल्या इथं नाही सल्लेखना मरणामध्ये आम्ही उतरू शकतोय. अशी बरीच उदाहरणं ग्रंथामध्ये आहेत. धर्मावर संकट आल्यावर सुद्धा नाही ज्यांनी सल्लेखना साधल्या अशा साधूंची उदाहरणं आहेत. मी परवा सांगितलं आलतं ते विषय की आपल्या शरीराचा घात करून त्यांनी नाही शरीर संपवलंय, परंतु ते सल्लेखना मरणामध्ये आहे. का? कारण की धर्म संकटामध्ये किंवा धर्म भ्रष्ट होणार आहे, त्यावेळी या गोष्टी होता कामा नये म्हणून त्यांनी सल्लेखनामध्ये उतरले आणि आपली सल्लेखनं त्यांनी उत्कृष्ट साधली. अशी उदाहरणं ग्रंथामध्ये आहेत. त्यामुळे या गोष्टीचं ज्ञान, या गोष्टीच्या सगळ्या गोष्टींचं विवरण आपल्याजवळ असायला पाहिजे. म्हणून या ग्रंथाचा आधीच अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बरीच जण म्हणतात तुमचं वय झालं नाही तुम्ही सल्लेखना ग्रंथाचा अभ्यास कशाला करलाय, अशी बरेच जण म्हणतात. परंतु कुणावर कधी संकट काय येईल काय सांगता येत नाही. म्हणजे यांचं वय झालेच त्यांनाच संकट येणार नाही किंवा त्यांना समाधी मरण येणार असं आहे. आता समजा अचानक कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही उपसर्ग आला, संकट आलं, त्या संकटामध्ये तो व्यक्ती सल्लेखना धारण्यास पात्र असायला पाहिजे ना. तो पात्रच नसेल, त्याला काय माहीतच नसेल तर सल्लेखना कसं साधणार. आणि त्यावेळी कोणच उपस्थित नसलं तर अशी परिस्थिती येऊ शकते. आता कारण की हुंडा अवसरपणी काळचा पंचम काल चालू आहे, काय बी होऊ शकते. हां, त्यामुळं या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे यावेळी काय होईल त्याच्यासाठी आपली पहिल्याची तयारी पाहिजे. या गोष्टीला सगळं आणि अचानक आल्यानंतर ज्यावेळी की नाही शरीर सगळं चांगलं आहे, शरीर चांगलं आहे आणि उपसर्ग आलाय म्हणून सल्लेखनं गेलाय, तुझी सल्लेखनं करणं बी लई मोठा पुरुषार्थ आहे. साधारण यातली कुठली कारणं आहेत ती कारणं असताना सल्लेखनं साधणं लई सोपं आहे. वय जात झाले, असा आजार, असा जो असाध्य रोग असा झालाय किंवा त्याच्या पुढे जाऊन अवयव शिथिल व्हायला लागल्यात यावेळी, परंतु त्याच्यापेक्षा शरीर चांगलं आहे आणि उपसर्ग आलाय त्यावेळी सल्लेखनामध्ये कोणी व्यक्ती वितरलाय तर तो सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. कारण की त्यावेळी शरीर स्वास्थ्य चांगलं असते, त्याला कृश करणं तेवढं सोपं नाही. चांगल्या शरीराला कृश करणं तेवढं सोपं नाही, जर्जर शरीराला कृश करणं लई सोपं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान शेवटच्या गाथेच्या माध्यमातून अर्ह अधिकार आहे तो संपवाल्यात. परत आणि सांगाल्यात की कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे हे परत आणि आत्ताच जे गाथेमध्ये अयोग्य सांगितलं तेच परत आणि कंटिन्यू टू बी कंटिन्यू करल्यात. पहिल्या गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितलं सांगून घ्या. नासावरहती संन्यास मदृष्टे पुरतो भय मरणम याच मानोसो निर्विन्नो वृत्तत परम. आचार्य भगवान या गाथेच्या माध्यमातून सांगायल्यात अर्ह अधिकाराचा नाही शेवटची गाथा द्याल्यात आणि या गाथेच्या माध्यमातून परत आत्ता वरची जी गाथा सांगते त्यालाच पुष्ट करण्याचं काम करत. जिसके सामने आगामी काल में भय उपस्थित नहीं है वह साधु अनर्ह है, उसका भक्त प्रत्याख्यान योग्य नहीं है. काय सांगितलंय परत म्हणतात, यदि भय न होने पर भी कोई मुनि मरण की प्रार्थना करता है तो वह मुनि धर्मरूप उत्तम चारित्र से विरक्त हुआ है ऐसा समझना चाहिए. मुनी, आता ही मुनी एका अपेक्षेने सांगितले, परंतु यात सगळे प्रतिमाधारी, अवरित सम्यक दृष्टी किंवा चारित्रधारी जी मुनी आहेत या सगळ्यांना घ्यायचं की ज्यांच्या पुढं आगामी काळामध्ये कोणतंही भय उपस्थित नाही त्या साधूला अनर्ह म्हणलेला आहे. अनर्ह त्याचं नाही भक्त प्रत्येकाने योग्य तो नाही, कारण कुठलं संकटच उपस्थित नाही. आणि तो काय होऊ शकतोय, समजा कुठलं भय भीती नसेल आणि तो मुनी जर नाही मरणाची प्रार्थना करत असेल तर त्याचा मुनी धर्मरूपी जे उत्तम चारित्र आहे त्या चारित्रापासून तो भ्रष्ट झालेला आहे किंवा बाजूला झालेला आहे. विरक्त म्हणजे बाजूला झालेला आहे असं समजलं पाहिजे. म्हणजे हां बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सल्लेखना याचा अर्थ काय, सल्लेखनाची जी कारणं सांगितली त्या कारणातलं कुठलं तर कारण उपस्थित असेल जे आता आपण बघून आलोय, त्या कारणातलं कुठलं कारण उपस्थित असेल, त्याचं वय जास्त, असं जो रोग बरा होणार नाही असा रोग किंवा मनुष्यकृत, त्रियंचकृत, देवकृत उपसर्ग किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय काय
बंधू मित्र शत्रू याच्या चारित्र्य विनाश करणारी चारित्र्याचा विनाश करणारी परिस्थिती निर्माण झाल्या, किंवा भयंकर दुर्भिक्ष किंवा भयंकर जंगलामध्ये आम्ही फसलोय, आता अशी परिस्थिती तिथनं बाहेरच पडणार नाही. अनंग सरा मी सांगितलं मगाशी उदाहरण, की अशी परिस्थिती आल्या, किंवा कान दुर्बल झाले आहेत, डोळे दुर्बल झालेले आहेत, आणि म्हणजे स्वतःच्या सगळ्या शरीरामध्ये शक्ती नाही, अशा वेळीच ती समाधीच्या साधनेमध्ये उतरू शकतोय. आणि ती जर कारण असतील तर 3 काळात कोण साधू उतरत असेल तर ती समाधी नाही, ती आत्महत्या आहे, हे आचार्य भगवंतांनी सांगितले. त्यामुळे याचं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि या प्रकारे अर्ह अधिकार पूर्ण झालेला आहे. पहिला जो अधिकार आहे पूर्ण झालेला आहे, त्याच्यासाठी कायस्वर करायचं आहे. 40 अधिकारामधला पहिला अधिकार आपला आज पूर्ण झाला आहे. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी मरणकंडिका या ग्रंथाच्या माध्यमातून 40 अधिकारांना समजावून सांगत आहेत. त्यातला अर्ह अधिकार संपलेला आहे. तर दुसऱ्या अधिकारामध्ये लिंग अधिकार समजावून सांगणार आहेत, की लिंग अधिकार अतिशय महत्त्वपूर्ण आहे, आणि सगळेच अधिकार इथनं जे असणारे ते महत्त्वपूर्ण आहेत, कारण की एक अधिकार आपल्याला भक्त प्रत्येकानं सल्लेखन मरण कसं करायचं हे समजावून सांगणार आहेत. या 40 अधिकाराच्या माध्यमातून भक्त प्रत्येकानं नावाचं एक मरण, जे 5 मरणातला एक प्रकार आहे, याचं सगळं विश्लेषण आचार्य बघून सांगतात. कारण की आपण बालमरण, पंडित मरण आणि बालपंडित मरण ह्या सगळ्या 5 ह्या मरणांना, आणि त्यातलं जे पंडित मरण आहे त्या पंडित मरणातील भक्त प्रत्येकानं मरण याचं विश्लेषण चालू आहे. त्या पंडित मरणाचे 3 भेद सांगितले होते, इंगिनी, प्रायोगमन आणि भक्त प्रत्येकान. पहिला भक्त प्रत्येकान का सांगितलं, कारण की या पंचमकाळामध्ये इंगिनी आणि प्रायोगमन मरण होऊ शकत नाही असं आचार्यांचं मत आहे. म्हणून पहिला या पंचमकाळात कुठलं होऊ शकतंय, भक्त प्रत्येकान होऊ शकते, म्हणून भक्त प्रत्येकांचं सगळे विश्लेषण आचार्य बघून सांगायला. आता याच्या माध्यमातून आचार्य भगवान लिंग अधिकार सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया. गाथा कंठस्थ करूया आणि त्यानंतर आचार्य भगवान काय सांगतात ते पाहूया. तदोत्सर्गिक लिंगानाम लिंगमोत्सर्गिकं परम अनोत्सर्गिक लिंगानामपदीं वर्णते जिने. आचार्य भगवान इथं काय म्हणतात, आचार्य भगवान तिथं लिंग अधिकारचे म्हणजे लिंग याचे भेद सांगायला. तर आचार्य भगवान जिनेन्द्र देव ने लिंग के 2 भेद कहे हैं, औत्सर्गिक लिंग और अनौत्सर्गिक लिंग. औत्सर्गिक लिंग वाले के औत्सर्गिक लिंग होता है, इसे उत्सर्ग भी कहते हैं, यह सर्वोत्कृष्ट लिंग है. अनौत्सर्गिक लिंग वाले के अनौत्सर्गिक लिंग होता है, इसके अपवाद लिंग भी कहते हैं, इसे अपवाद लिंग. म्हणजे काय सांगितले, जिनेंद्र भगवंतांचे लिंगाचे 2 भेद सांगितलेत, एक औत्सर्गिक लिंग आणि अनौत्सर्गिक लिंग. औत्सर्गिक लिंग वाले औत्सर्गिक लिंग होत आहे आणि त्याला उत्सर्ग सुद्धा म्हणतात, हे सर्वोत्कृष्ट लिंग आहे म्हणून सांगितलं आहे. आणि अनौत्सर्गिक लिंगवाले जे आहेत त्यांचा अपवाद लिंग सुद्धा त्याला म्हणलेलं आहे. आता ही औत्सर्गिक लिंग आणि अनौत्सर्गिक लिंग कशाला म्हणलेलं आहे आणि त्याचे स्वामी कोण आहेत हे प्रश्नाच्या माध्यमातून सांगले आहेत. प्रश्न काय विचारला आहे, औत्सर्गिक और अनौत्सर्गिक लिंग किसे कहते हैं और इनके स्वामी कोण है. हे 2 लिंग काय आहेत, औत्सर्गिक लिंग आणि अनौत्सर्गिक लिंग हे 2 काय आहेत आणि त्याचे स्वामी कोण आहेत हे आचार्य बघून विचारल्यात. आणि हे आता उत्तर देऊन आचार्य बघून सांगल्यात, सकल परिग्रह के त्याग को उत्सर्ग कहते हैं और इसे होने वाले निर्ग्रंथ रूप को औत्सर्गिक या उत्सर्ग लिंग कहते हैं. काय म्हणलेले बघा, सकल परिग्रहाचा त्याग करणाऱ्याला उत्सर्ग म्हणतात आणि या सगळ्या परिग्रहाच्या त्यागाला किंवा उत्सर्गाला निर्ग्रंथ रूप म्हणतात. निर्ग्रंथ मागच सांगून की ग्रंथानं रहित आहेत, ग्रंथ म्हणजे गाठ, ते निर्ग्रंथ आहेत, त्यांना काय म्हणलेलं आहे, औत्सर्गिक किंवा उत्सर्ग लिंग त्याला म्हणलेलं आहे. जो इस औत्सर्गिक लिंग का धारी है और वह यदि भक्त प्रत्याकान मरण का इच्छुक है तो उसका वही लिंग रहता है जिसे उसने पूर्व में ग्रहण किया है.
आणि जो औत्सर्गिक लिंगाचा धारी असेल आणि त्यानं जर भक्त प्रत्येकानं मरण करायचा इच्छुक तो असेल तर त्याचं लिंग कुठलं असणार आहे? तेच लिंग की त्यानं पहिला ते ग्रहण केलेलं आहे, म्हणजे हे औत्सर्गिक लिंग. अर्थात औत्सर्गिक लिंग ही रहता है, म्हणजे त्यांचं औत्सर्गिक लिंगच राहणार आहे. यह लिंग निग्रंथ मुनिराजों के ही होता है, परिग्रह को अपवाद कहते हैं. अतः परिग्रह सहित लिंग वालों को अपवादिक या अनौत्सर्गिक कहते हैं. म्हणजे जे औत्सर्गिक लिंग जे आहे ते निग्रंथ मुनिरांचंच असणार आहे आणि परिग्रहाला अपवाद म्हणलेला आहे. म्हणून जे परिग्रह सहित लिंगवाले आहेत त्यांना अपवादिक किंवा अनौत्सर्गिक म्हणलेलं आहे. तर यदि भक्त प्रत्याख्यान करना चाहते हैं तो उन्हें सकल परिग्रह का त्याग कर अर्थात दीक्षा ग्रहण कर निग्रंथ होना पड़ता है, किंतु यह नग्नता वही धारण कर सकता है जिसका पुरुष लिंग प्रशस्त हो. म्हणजे काय सांगितले? जर त्यांनी भक्त प्रत्येकानं मरण करायला तयार असतील तर त्यांनी सगळ्या परिग्रहाचा त्याग करायचा आणि दीक्षा ग्रहण करून निग्रंथ होऊन करायला पाहिजे. आणि जर नग्नता धारण करायला येऊ शकत नाही, त्याचं पुरुष लिंगच आहे, त्यांनाच नग्नता धारण करायला येणार नाही, बाकीच्या नाही येणार नाहीत. त्यांची जशी अवस्था असेल त्यानुसार त्यांनी करायचं आहे. अर्थात लिंग चर्म सहित हो, अति दीर्घ न हो, अति स्थूल न हो, बार बार उत्तेजित न हो और अंडकोश भी लटकते हुए लंबो न हो, अर्थात पुरुष लिंग अप्रशस्त न हो, वह औत्सर्गिक लिंग धारण कर संलेखना ग्रहण कर सकता है. म्हणजे त्या पुरुषाची जी लिंगाची अवस्था आहे ती सगळी सांगितली आहे. अशा पद्धतीनं असेल तर त्यांनीच या औत्सर्गिक लिंगाला धारण करून संलेखना भक्त प्रत्येकांना संलेखना ग्रहण करू शकतात हे सांगितलेलं आहे. आचार्य भगवान या दोन लिंगाच्या भेदाच्या माध्यमातून लिंग सांगाल्यात. अजून पुढच्या आता गाथेमध्ये आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये अप्रशस्त लिंग कोणतं आहे हे उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत. आम्ही चिंतन करायचं आहे की याच्या माध्यमातून कोण कसल्या प्रकारचं मरण करू शकतो आणि कसं मरण करतात हे आचार्य भगवान सांगाल्यात. मी एवढीच भावना करतो की तुम्ही या गोष्टीला समजून घेऊन आपल्या बी ज्यावेळी अंतिम समय येईल त्यावेळेस भक्त प्रत्येकानं संलेखना मरण किंवा त्यातलं उत्कृष्ट संलेखना मरण साधावं एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की